सकाळी ठीक 6 वाजता रिगल हॉटेल समोर बस स्टँड अंबेजोगाई ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर साठी तुमच्या प्रभू या ठिकाणी पूरग्रस्त शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था सध्या झालेली आहे। बीड जिल्ह्यातला शेतकरी हा अतिशय उद्ध्वस्त झालेल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी वागत आहे। त्या ठिकाणी त्याला आधाराची गरज आहे। या ठिकाणी सर्व सरसकट शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली पाहिजे, हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, ज्याच्यामुळं पुन्हा हा उद्ध्वस्त झालेला शेतकरी कुठंतरी तो वाचला पाहिजे। शेतकऱ्याला उभा करणं आता काळाची गरज आहे, म्हणून या ठिकाणी हा ओरबणे मोर्चा या ठिकाणी सरकारच्या विरोधात काढण्यात आला होता। काय सरकारला आव्हान करणार? सरकारची आता या ठिकाणी जे सरकारनं जे झोपीचं सोंग घेतलंय त्याच्या बाहेर आलं पाहिजे आणि सरकारनं जर खऱ्या अर्थानं माणसं पुन्हा उभा करायची असतील, महाराष्ट्र पुन्हा उभा करायचं असेल तर या सर्वसामान्य माणसाला आधार दिला पाहिजे, नाहीतर लोक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत। हातामध्ये रुग्ण होते काय कारण? याचं एक रुग्ण हे प्रतीक होतं मोर्चाचं। लोक आता आक्रोश मोर्चा झालाय, लोक आता वैतागलेले आहेत। लोक सर्वसामान्य माणसाचा दिवसेंदिवस आता पारा वाढत चाललाय, त्याच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे। तो जर तुम्ही मदत केली नाही तर त्याला आता सडेतोड उत्तर रुग्ण हातात घेऊनच विचारल्याशिवाय राहणार नाही।